आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील। सोमेश, अशा पद्धतीने कुठेतरी दहशतवाद्याचं घर आणि त्याची झाडाझडती घेत असताना स्फोट होणं, याच्या माध्यमातून कुठेतरी खरोखरच तिथे काहीतरी पुरावे होते आणि ते कुठेतरी मिटवण्याचा हा प्रयत्न असावा असाही संशय येतो। नक्की काय घडलं घटनास्थळी? नक्कीच या संदर्भात आता अशा कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी कदाचित या विषयामध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांच्या मार्फत लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल। परंतु ही देखील एक शक्यता आहेच की तिथले पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने या लष्कर ऑपरेटिव्हनी अशा पद्धतीने तिथला स्फोट घडवला असावा। दुसऱ्या बाजूला ही देखील एक शक्यता आहे की एक इंटेलिजन्स ऑपरेशनचा भाग म्हणून या दहशतवाद्याला तिथे संपवण्यात आलेला आहे का? नेमकं हा दहशतवादी स्वतः त्या घरामध्ये होता का ज्यावेळी हे घर उडायला गेलेलं आहे स्फोटाच्या माध्यमातून? तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अद्याप तरी यायची आहेत आणि अजूनपर्यंत याबाबत अधिकृत भूमिका ही यंत्रणांनी जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे लवकरच या संदर्भात यंत्रणा नेमकेपणाने माहिती देतील। पण केवळ सध्या सूत्रांच्या अहवालाने ही बातमी होते की अशा प्रकारे शेख हासिफ याचं घर हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हा लष्करी तळाशी संबंधित असल्याचा संशय होता। आता त्या घरामध्ये किती जण होते, कोण होते तिथे, या जो हा स्फोट झाला तेव्हा त्यात जीवितहानी झालेली आहे का, कोणी मारलं गेलेलं आहे का, तर या संदर्भातला तपास हा अद्याप सुरू आहे आणि अजून त्याविषयीची माहिती समोर आलेली नाही। धन्यवाद सोमेश आपल्या माहितीबद्दल। तर दहशतवादी आसिफचं घर उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय आणि लष्कराच्या सर्च ऑपरेशनच्या दरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे कुठेतरी एक सावध पवित्रा घेत असतानाच हा स्फोट झाल्याचंही कळतंय। परंतु त्यावेळी घरामध्ये कोण होतं, स्वतः आसिफ होता का, त्याचा याच्यामध्ये मृत्यू झालाय का, स्फोटाचं कारण काय आहे याबद्दल अजून कुठल्याही पद्धतीचं अधिकृत विधान आलेलं नाहीये, स्टेटमेंट आलेलं नाहीये, त्यामुळे अधिकृत माहिती मिळत नाहीये। अर्थात या संपूर्ण प्रकारामध्ये पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी नक्कीच आहे आणि त्यामुळे नक्की कशा पद्धतीने सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहेत, शोध सुरू आहेत, नक्की कोणते धागेदोरे असे लष्कराच्या हाती लागतायत ज्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना आता घडतायत किंवा घडू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात येते। मात्र दरम्यान लष्कराने इथे सर्च ऑपरेशन केलं होतं, घरामध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्या आणि त्यानंतर जवान तिथून दूर झाले, परंतु लगेचच आसिफच्या घरामध्ये मोठा स्फोट झाला। हे घर संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, पण यामध्ये घरामध्ये नक्की कोण कोण होते, घरामध्ये कोणत्या पद्धतीचे पुरावे होते का, ही माहिती अजून हाती लागलेली नाहीये। तर एक महत्त्वाचा अपडेट आहे, आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे, किंबहुना काश्मीरमधनं आदिल पहलगाम या हल्ल्यातल्या संशयित दहशतवाद्याचं घरही उद्ध्वस्त झाल्याचं आता कळतंय। त्यामुळे आणखीन एक अशाच पद्धतीची घटना समोर येतेय। आदिल पहलगाम या दहशतवादी व्यक्तीचं घरही उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय। आदिल पहलगाम हा हल्ल्यातला संशयित दहशतवादी आहे आणि स्थानिक दहशतवादी आदिल ठोकरचं घर उद्ध्वस्त झाल्याची ही माहिती कळतेय। त्याचबरोबर दहशतवादी आसिफचं घर सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे। तिथे सर्च ऑपरेशन करायला गेलेल्या लष्कराला काहीतरी संशयास्पद आढळलं आणि त्यानंतर त्या घरापासून थोडंसं दूर घेण्याचा पवित्रा लष्कराने घेतला असता थोड्याच वेळामध्ये स्फोट झाला आणि आसिफचं घर उद्ध्वस्त झालं। पण त्याच शृंखलेमध्ये आणखीन एक कदाचित ही घटना असू शकते की स्थानिक दहशतवादी आदिल ठोकरचं घरही उद्ध्वस्त झालेलं आहे। आदिल सुद्धा या हल्ल्यातला संशयित दहशतवादी आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने आता लष्करी कारवाईला आणि विविध पद्धतीच्या इंटेलिजन्स एजन्सीजच्या सर्च ऑपरेशन्सना वेग येतोय ते पाहता थोडीशी एक अस्वस्थता, असुरक्षितता याचं वातावरण जम्मू काश्मीरमध्ये
पाहायला मिळतं आणि त्याचीच ही प्रत्यक्ष जिवंत अशी उदाहरणं आहेत की स्थानिक दहशतवादी आसिफ आणि त्याचबरोबर आदिल ठोकरचंही घर उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याचा कार्यकारण भाग नक्की काय आहे, नक्की स्फोट कशामुळे झाला, स्फोट होत असताना त्या घरांमध्ये कोण कोण उपस्थित होतं, ही लष्कराची कारवाई होती का घरामध्येच स्फोटकं होती, या संदर्भामध्ये मात्र अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु संशयित अतिरेकी आदिल पहलगाम आणि त्याचबरोबर आसिफ या 2 अतिरेक्यांच्या घरामध्ये स्फोट झालेले आहेत. तसंच दहशतवादी आदिल गुरी याचंही घर उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. काल झालेल्या घडामोडींनंतर सर्वपक्षीय पाठिंबा भारत सरकारला मिळालेला आहे आणि ज्या पद्धतीची योग्य कारवाई सरकारकडनं केली जाईल त्याच्यामागे सगळेजण उभे राहतील असं सांगण्यात आलेलं आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्थातच हळूहळू घटनांना वेग येतोय. अर्थात नक्की कशा पद्धतीची कारवाई होणार आहे, कुठल्या दिशेने कारवाई होणार आहे, त्याची व्याप्ती काय असेल याबद्दल कुठलीही माहिती कळणं कदाचित अशक्य असेल जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही. परंतु त्याच संदर्भातल्या काही घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये आणि त्यातल्या या 2 महत्त्वाच्या घटना आपण दृश्य पाहतोय. दहशतवादी आदिलचं घर उद्ध्वस्त झालं आणि त्याचबरोबर दहशतवादी आसिफचं घरही उद्ध्वस्त झालं. किंबहुना अशी माहिती आता हाती येते की ही घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. दहशतवादी आदिलचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि यामागे लष्कराचं सर्च ऑपरेशन आणि कारवाई ही जबाबदार आहे असं कळतंय. परंतु याबद्दल अधिकृत माहिती अजूनही मिळालेली नाहीये. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची आणि वेदनेची तीव्र लाट पसरलेली होती आणि तातडीने या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई केली जावी अशी संवेदना प्रत्येक भारतीयाची आहे. किंबहुना काश्मीरमधल्या स्थानिकांची सुद्धा आहे. त्यांनीही आपला पाठिंबा सरकारला कुठेतरी असल्याचं व्यक्त केलंय आणि त्यामुळे आता अतिशय वेगाने विविध पद्धतीच्या सर्च ऑपरेशन्सना, कारवायांना आणि कुठेतरी जे व्हिक्टिम्स आहेत, जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध अशा घटनांना मग राजकीय पातळीवरती असू देत, व्यापारी पातळीवरती असू देत किंवा लष्करी कारवाईच्या बाबतीमध्ये असू देत, अशा घटना आता समोर येत आहेत. दोन्ही देशांकडनं कुठे ना कुठेतरी क्रिया आणि प्रतिक्रिया दिसतेय. भारताने सिंधू करार रद्द केल्याचं कळवलेलं आहे पाकिस्तानला. त्याचबरोबर पाकिस्तानने सुद्धा शिमला करारातनं माघार घेण्याचा इशारा केलेला आहे आणि ज्या पद्धतीची एक डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी असते ती भारताने जशी कुठेतरी लागू केली, जारी केली, त्याला तसंच प्रत्युत्तर पाकिस्तानने दिलेलं आहे.